नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात भरभरून आनंद येवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आजचा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे, खूप आवडीचा आहे. कारण आज आपण आपल्या देवघराबद्दल बोलणार आहोत आणि देवघरामध्ये असे कोणत्या वस्तू आपल्या असायला हव्यात ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे अगदी आपण साध्यासुद्धा पद्धतीने जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका. प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतेच. तर देवघर हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. हे देवघरामधूनच पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत असते आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असते. घरातील सर्वांना सुख, समृद्धी, समाधान लाभते ते फक्त देवघरामुळेच. आपण ह्या देवघरामध्ये देवी देवतांची पूजा करतो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार देवघरामध्ये काही विशिष्ट वस्तू असतील तर त्या वस्तूंच्या प्रभावाने सुख शांती तर येतेच, पण घरामध्ये लक्ष्मी देखील नांदते. अशा वस्तूंच्या प्रभावाने स्थायी लक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो. सुख शांती सुबत्ता घरामध्ये नांदते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जर देवघरामध्ये आपण काही विशिष्ट गोष्टींचा समावेश केला, त्या देवघरामध्ये पुजल्या तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. तर भगवंताने कृपा करून आपल्याला घर मिळवून दिलेले आहे. जीवनातील सर्व घटनांवर आणि आपल्या कृत्यांवर भगवंताची नजर असते. ते आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतात. अशा परमेश्वराला आपल्या घरामध्ये त्यांचे वेगळे असे देवघर असणे खूप महत्त्वाचे आहे. तर इथे पहा, माझी देवपूजेची सर्व तयारी झालेली आहे. देवबाप्पांची मी छान स्वच्छ अशी आंघोळ करून घेतलेली आहे. देवबाप्पांची आंघोळ कशी घालायची किंवा सागर संगीत त्यांचं स्नान कसं करायचं ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर त्याचं कमेंट आलं तर आपण तो देखील व्हिडिओ लवकरच करूया. देवघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर ते म्हणजे मंगल कलश. बऱ्याच घरांमध्ये म्हणजे देवघरामध्ये हा मंगल कलश पूजला जातो. आपली जी काही कुलदेवता आहे त्याच्या नावाने मंगल कलश हा पूजला जातो किंवा महालक्ष्मीचा मंगल कलश हा पूजला जातो. ज्या घरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये देवघरामध्ये मंगल कलश पुढच्या बाजूला ठेवलेला असतो त्या घरावरती कुठलेही संकट येत नसतात आणि त्या घरामध्ये कुलदेवतेचा नेहमी आशीर्वाद असतो. आपण जर आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये मंगल कलश ठेवत असाल तर त्या मंगल कलशाची मंगळवारी किंवा शुक्रवारी अशी पूजा करायची आहे. मंगल कलश स्वच्छ करून घेऊन ह्या पद्धतीने पूजन करायचं आहे. देवीचा वार ज्या दिवशी असेल त्या दिवशी मंगल कलश मांडायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार देखील मंगल कलशाला विशेष असं महत्त्व आहे. त्याच्या मुखावरती भगवान विष्णू, गळ्यामध्ये भगवान शिव आणि मुळामध्ये भगवान ब्रह्मा याचे वास्तव्य असते. कलशातील मांगलिक शक्ती ही जी पूजेचे पूर्ण फळ देते. असे म्हटले जाते की मंगल कलश हा सर्व देवी देवतांनी वसवलेला होता. घरातील पूजेमध्ये ठेवलेला कलश हा समृद्धीचे प्रतीक आहे. आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कलशाची पूजा केली जाते. या मंगल कलश पूजनाने घरात सुख समृद्धी नांदते आणि मनाला शांती देखील लाभते. यामुळे या मंगल कलशाची स्थापना नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. तर आपल्याला मंगल कलश हा नेहमी पाण्याने भरून ठेवायचा आहे. या पद्धतीचा कलश मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला 2 नाम ओढून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला आणि ज्यावरती आपण कलश स्थापित करणार आहोत त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे, एक छोटी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला अक्षता घालून घ्यायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला
कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतर त्यावरती हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने मी अगोदर तांदळावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि नंतर कलशावरती आपण या पद्धतीचं स्वस्तिक देखील काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण हा कलश पाण्यानं भरून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये आपण हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि त्यानंतर लाल फूल घालून घेणार आहोत। नंतर या मंगल कलशावरती आपण 5 विड्याची पाने देखील ठेवू शकतो किंवा आंब्याची ढाळी देखील ठेवू शकतो। आंब्याची 5 पाने लावली तरीही चालतात। जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण त्यावरती लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण नारळ ठेवून घेणार आहोत। नारळ हा अजिबात सोललेला वापरायचा नाही, मंगल कलशासाठी अख्खा नारळ ठेवायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू आपण लावून घेणार आहोत। आता हा नारळ जो आहे तो मी मार्गशीर्ष महिन्यातली जी महालक्ष्मीची पूजा असते त्यावेळी मांडायला चालू केलता। म्हणजे मी 1 वर्षाने नारळ बदलते, दरवर्षी मी नारळ बदलते आणि दरवर्षी 1 वर्षाच्या आत तो माझा नारळ उगवून आला की तो मी बदलून परत पुढच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरा नारळ ठेवते। त्यानंतर आपण मंगल कलशाला छान सजवून घेतलेला आहे हाराने आणि मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला स्थापित करायचं आहे लाल आसनावरती। त्यानंतर अन्नपूर्णा माता ही प्रत्येक देवघरामध्ये असावी। अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये ह्या पद्धतीची पळी असावी आणि एक भांडं असावं। अन्नपूर्णा माता पूजताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे दाणे तांदळाचे घालायचे आहेत त्या भांड्यामध्ये आणि त्या पळीमध्ये। रिकामी पळी आणि रिकामं भांडं अन्नपूर्णा मातेच्या हातातलं कधीच ठेवू नये आणि अन्नपूर्णा माता ही कोणत्याही धान्यावर रोजच्या रोज विराजमान करावी आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि भरभरून आपल्या घरात आपल्या किचनमध्ये भरपूर लोकांचा स्वयंपाक शिजला जातो। त्यासाठी अन्नपूर्णा मातेची पळी आणि भांडं कधीच रिकामं ठेवू नये। त्याचसोबत अन्नपूर्णा मातेला रोजच्या रोज स्नान घातल्यानंतर कुंकाचा मळवट भरायचा आहे, कारण ती आई जगदंबा माता पार्वतीचं प्रतीक आहे म्हणून। पुढची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र। नावावरूनच कळतं आहे की हे धनप्रदायिनी माता महालक्ष्मीचे प्रतीक आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापित केले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करते। तर एका आख्यायिकानुसार देवी वैकुंठात जेव्हा रुसून जाते, सगळीकडे गदारोळ उडतो, तिची शोधाशोध चालू होते, त्यावेळी देवगुरु बृहस्पती यांनी या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजन करायचे सांगितलेले आहे। श्रीयंत्राला स्नान घातल्यानंतर त्यावरती 5 बोटाने कुंकू व्हायचं आहे आणि 108 मण्यांची कमलगड्ड्याची माळ अर्पित करायची आहे। या पद्धतीचं पूजन केले जातं। तुपाचा दिवा अवश्य लावावा, माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होते तुपाच्या दिव्यामुळे। तर श्रीयंत्र प्रत्येक घरामध्ये अवश्य असावं घरातील सुखसमृद्धी नांदण्यासाठी। त्यानंतर पुढील आहे हे रुद्रयंत्र। तर हे आहे रुद्रयंत्र भगवान शंकर, भगवान महादेव यांचं आसन मांडलेलं आहे। तर ह्या रुद्रयंत्रावरती जेव्हा आपण रुद्र अभिषेक करतो आणि त्याचं तीर्थ आपण घरातील सर्वांना देतो, त्यावेळी किती मोठ्यातला मोठा जरी आजार असेल तर तो दूर होतो आणि घरामधील नकारात्मक शक्ती दूर जाते आणि भरपूर कितीही व्यसनं असलेली लोक व्यसनमुक्त होतात। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे रुद्रयंत्र अवश्य असावे। रुद्रयंत्रावरती रुद्राक्षाची माळ अर्पित करावी। त्यानंतर ही आहे कामधेनू म्हणजे गाय आणि वासरू। तर ही गाय वासराची मूर्ती माझ्याकडे पितळेची आहे, तुम्ही चांदीमध्ये देखील बनवून घेऊ शकता। दिवाळीत जी वसुबारस असते त्यावेळी नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये ठेवण्यासाठी ही गाई वासराची मूर्ती अवश्य आणा। आणि गाईचा जो चेहरा आहे तो ह्या पद्धतीने डाव्या साईडला असा झुकलेला असावा आणि वासरू जे आहे तिचं दूध पिताना असावं आणि तिचे पुढचे जे पाय आहेत ते पुढे असावे 2 आणि तिची शेपटी ह्या पद्धतीने झुकलेली असावी। गाई अत्यंत वात्सल्याने वासराला दूध पाजत आहे आणि तिचे मागचे पाय देखील पुढे झुकलेले आहेत। ह्या पद्धतीची तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे।
देवघरामध्ये गाईची मूर्ती ठेवणं अत्यंत पवित्र मानलं जातं। 33 कोटी देवांचा वास असतो गाईमध्ये, त्यामुळे प्रत्येक देवघरामध्ये अवश्य असावी गाईची मूर्ती। त्यानंतर येतात त्या कवड्या। प्राचीन काळापासून काही परंपरा, काही उपाय प्रचलित आहेत। तर पिवळ्या कवडीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे कोणत्याही धान्यावरती या पद्धतीने कवड्याचं पूजन करायचं आहे। आणि पुढील गोष्ट आहे ती म्हणजे शंख। ज्या घरामध्ये शंख आहे तिथे लक्ष्मी अवश्य नांदते। तर शंख हे सूर्य आणि चंद्रदेवास सम आहे। यांचा मध्यभागी वरून, मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आणि सरस्वतीचा वास असतो। त्यामध्ये आपण रोज पाणी भरून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या अगोदर त्यातील पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे, त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर जाते। पुढील वस्तू आहे ती म्हणजे गजांत लक्ष्मी। तर शास्त्रामध्ये ह्या प्राण्याचा संदर्भ विघ्नहर्ता गणपती आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांच्याशी होतो। आपण जर हे माता लक्ष्मीला प्रिय असलेलं त्यांचं गजांत लक्ष्मी जर आपल्या देवघरामध्ये ठेवली तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नक्कीच राहील आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला नक्कीच लाभेल। त्यामुळे प्रत्येक देवघरामध्ये गजांत लक्ष्मी नेहमीच असावी। आणि त्यानंतर पुढील आहे ते कुबेर यंत्र। तर हे कुबेर यंत्र जे आहे ते दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरुपीठावरून सिद्ध केलेलं आहे। ते तिथून सिद्ध केल्यानंतर आपल्या जवळच्या केंद्रामध्ये उपलब्ध होतं। तर कुबेर देव हे धनाचे देव मानले जातात, त्यामुळे सिद्ध केलेलं कुबेर यंत्र आपण आपल्या देवघरामध्ये अवश्य पुजावं। त्यानंतर हे पाण्यानं भरलेलं भांडं जे महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या बाजूला हे पाण्यानं भरलेलं भांडं भरून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा करायच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपले जितका परिसर आहे तिथे हे पाणी शिंपडायचं आहे। आपण नेहमी पूजा करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून अवश्य बसावे। कोणतीही उपासना करताना अत्यंत भक्तिभावाने, खूप सावध मनाने, अगदी मनापासून उपासना करायची आहे आपल्याला। एकंदरीत काय तर कोणतेही देव आपली एखादी चूक शोधून ह्याला शिक्षा करतो असा आविर्भाव कधीही धरत नाही। जे आपण भक्तिभावाने, भोळ्या भावाने जे करू ते देवाला प्रिय आहे, फक्त ते मनापासून आणि श्रद्धेने करावं। देव हा भक्तीचा आणि भावाचा भुकेला आहे। जे काही करणार आहोत, जितकं शक्य होणार आहे, जितका आपल्याला वेळ देता येणार आहे, तो अत्यंत भक्तिभावाने आणि सावध चित्ताने द्यावा, एवढंच आहे। तर असा हा व्हिडिओ घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात, महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी केलेला आहे। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर कुणाला हवा असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा। आणि असाच आपल्या छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला आपलं मंदिर कसं वाटतं आहे हे देखील कमेंट करायला विसरू नका। चला तर मग परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेवेसोबत, नवीन रोजच्या रेसिपीजसोबत। तोपर्यंत नमस्कार।